आज होता नक्षूचा बर्थडे आणि त्याचबरोबर भंडारा सुद्धा. सकाळी रेडी होऊन नक्षूच्या स्कूल मध्ये गेली होती, कारण त्याचा बर्थडे स्कूल फ्रेंड सोबत पण करायचा होता ना. सर्वात आधी तर त्याला बर्थडे विश केलं, मग त्याच्या स्कूल फ्रेंड साठी फ्रुटी आणि चॉकलेट्स आणले होते ते काढून घेतले. नक्षूच्या स्कूल टीचर तर खूप प्रेमळ आहेत, त्यांनी छान असा बुके रेडी केला होता आणि खूप भारी पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट केला. खरंच हे बघून तर स्कूल डेज आठवले, कारण त्या टायमाला कसला बर्थडे सेलिब्रेट करायचो आपण. स्कूल मध्ये बर्थडे सेलिब्रेट करायची एक वेगळीच मजा असते. चला मस्त असा बर्थडे सेलिब्रेट झाला आणि नंतर गेले आत्तूच्या घरी आणि मग तिथून निघालो भंडाऱ्यामध्ये जायला. आता ज्या मंदिरामध्ये भंडारा ठेवला होता तिथे सत्यनारायणची पूजा पण होती आणि हे बघा ह्यांना रांगोळीवर झोपून काय मजा येते काय माहिती. असो, त्यांचं त्यांनाच माहिती. आरती वगैरे केली आणि देवीचे दर्शन घेतलं, प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर बसलो जेवायला आणि जेवण तर खूप मस्त होतं. खरं तर तुम्हाला पण माहिती असेल की भंडाऱ्यामधलं जेवण खूपच टेस्टी असतं. ह्या जेवणाची चव कोणत्या हॉटेलमध्ये मिळूच शकणार नाही. चला जेवण वगैरे करून निघाले नक्षूच्या घरी जायला, कारण आज त्याचा बर्थडे पण आहे म्हणून इकडेच थांबणार होते. संध्याकाळी सेलिब्रेट केला आपल्या नक्षूचा बर्थडे. नक्षू तर केक कट करायला खूप भारी बसला होता, पण अचानकच रडायला सुरुवात केली. नक्की का रडतोय हेच समजत नव्हतं. तेवढ्यात कळालं की हा स्पार्कल कॅन्डलला घाबरलाय. शेवटी कसं बस समजावून त्याने केक कट केला. त्याचं मेन गिफ्ट ऑर्डर केलंय ते अजून काय आलं नाही म्हणून त्याला डेअरी मिल्कच गिफ्ट केल्या. केक वगैरे खाल्ला, जेवण वगैरे करून लागलो मस्ती करायला.